गुड मॉर्निंग फॅमिली. आज आपली सुरुवात झाली. सकाळपासून पाऊसच चालू होता, आता थोडा उघडला. आता आभाळ बघू शकतो तुम्ही कसं झालंय. भरपूर पाणी आला. आपल्या भीतीला पाणी मारायचं कामच राहिलं नाही पावसामुळं. याचं कोणी काढली बाटल? पोराने काढली, आपण काढली. बघू शकता पाणी तुमलं शे मास्टर रोडावर उभा आहे. सगळे लोक घरीच आहे आता, कारण की वावरात काही कामच करता येत नाही. आज आपण आपली पाठी इकडच्या शेडमध्ये बांधली. आपल्या शेडची कमी नाही, 2-4 शेड आहे आपल्याकडे. ते इकडे बांधले तर ते ओरडत आहे नवीन जागेवर. काय अनवरड ते वरडू नको. त्या पडलं की बाहेर यायला पाहू राहिले. इथंच बसच तुला आता, इकडं नाही. मानदेशी करू नको. कशी धडपड करू राहिली यासाठी इकडं. मी इकडं आलो ना, ती धडपड पाकच चालली. तर मित्रांनो, पाऊस गेलेला आहे, तर वातावरण एकदम शांत झालंय. सगळे लोक ज्याच्या त्याच्या कामाला लागलेत. आता मला वावरात जायचं आहे, कारण की पप्पा ते 3:30-4 वाजताच घरी आले. आता मी जातो, गावडेल चारा पाणी करून येतो. इकडं पोरं खेळत आहे. पोरं काही खेळ खेळते, लहानपणी असतं त्यांना खेळायलाच लागतं काही ना काही गोष्टी, वेगवेगळे खेळ. त्यांचे बोलणे चालणे हावभाव खुशी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुंतून जातात. सगळं गल्लीचं वातावरण शांत, सगळे लोक ज्याच्या त्याच्या घरात ज्याच्या त्याच्या कामात गुंतलेले आहेत. खरेदी मालक प्रमाणित करत आहे. व्हिडिओ चालू गेला लगेच. यशस्वीरित्या पूर्ण. व्हिडिओ चालू गेला. मित्रांनो, आज बरेच दिवस झाले, 2-4 दिवसाच्या बाद आलो वावरामध्ये. आपली मक्का बघा कशी झाली, एकदम भारी, एक नंबर. अलीकडे मक्का किती छोटी होती, कशी चांगली झाली. पलीकडे जरा पाण्यामुळं आहे पिवळी, पण होईन चांगलीच. इथं बघू शकता आपल्या डांगराचा वेल. आपण लावला होता, त्याला पाणी दिलं. आपलं भट्टीचं मटेरियल पडेल इकडं. एवढा रस्ता कसा वागतो पहा. तुकाराम आपला मित्र आहे, तुकाराम भोपळावत. तिकडे अंडे एवढं पाण्या पावसात भरपूर राहिले. भाऊ शेतकऱ्याचे काम. गवत तर लय वाढलं भाऊ 2-4 दिवसातच. इथं आपली चिंच, तर गावंड्याचं झाड, इथं लिंबाचं झाड वडिलांनी लावलेलं आहे. आपल्या कालोडी काय म्हणजे फोन भारी आणला तर जरा ब्लर आणि ते डिटेक्ट करतोय. मक्का आता 15-1 दिवसात कारोडीला खायला लागी होऊन जाईल. इथं पिल्ले आहे बरं पक्ष्याची. अरे हे बघू शकता तुम्ही, त्याला शिवशंकर म्हणतात. आम्ही शिवशंकर म्हणतो याला आम्ही. हे पक्ष्यांचे पिल्ले आणि त्यांची मम्मी दही हे उडून गेली तिथं आतमध्ये, दिसले ते ओरडू लागले. तिनं खायला आणलंय चोचीमध्ये त्यांना. आपण थोड्या टायमासाठी बाजूला होऊ, ते खाऊ घालीन त्यांना. ते पाहू, चोचीमध्ये धरून आणलं त्याने. खाऊ घाला
तुमच्या पिल्ल्याला आम्ही काय नाही करीत. ते आधी इथं ते नाही, ते आपला चारा आहे ना त्याच्यात खोपा केला होता आणि त्याच्यात पिल्ले काढले होते 4. आणि आता तर फक्त 2च पिल्ले आहे. ते बी काय जादा दिवस नाही राहणार, लवकरच उडून जातील. पिल्लांची आई पिल्लांना खाऊ घालत आहे. जादाच व्हिडिओ झाला. ही पिल्लांची आई मला भांडत आहे, अरे आमच्या पिल्ल्याला खाऊन परेशान करतो म्हणती, गेली उडून. पिल्लं बघा एवढं झाडाला दिलेत. झाड बघा किती बारीक आहे आणि त्याच्यावर पिल्ले दिलेत. पाऊस जास्त चालू असल्या कारणानं आपल्या कालवडींचे खायव्याचे जरा तारामळच होते, पण काही विषय नाही. एक 8-10 दिवस भेटलं तर चांगली तब्येत होऊन जाईल त्यांची. ए वंडे काय माग चालली माझ्याकडे तोंड घेऊन. ही छोटी ही जादा खात नाही वाळेल चारा, त्याच्यामुळं अशी तब्येत आहे. बराच चारा खतम झाला ना आपला, ऊस चारा. परत त्यांना आपलं कांडी गावात बी चालू आहे. आता मी काय करतो, शेण उचलून घेतो. फावडा किती रे, एवढा फावडा आहे. असं शेण आडवा पायला गोळा करून घ्यायचा, हात भरायचं काम नाही. तर टोपलं आहे, टोपल्यात आणून टाकायचं. आपली वंडी काय का वंडे, हा काय आहे असं काय करते. ही डुबरी आहे का, डुबरे शी शांत उभा आहे डुबरी. नवीन नवीन होती तर उभाच राहत नव्हती. बाई पप्पानी मम्मीनं गवत आणून टाकले, इथं पप्पाही पडली, म्हणजे लक्षातच नाही राहिलं वाटतं. चारा अर्धा खतम झाला, भूस आहे अजून भरपूर, करून जाता त्यांना सीझन. अरे ये पहा असा विषय झाला, इथं कोणतरी खाल्ली ती म्हणून घरच्यांनी सोडून दिली. जाऊ द्या, राहू द्या, खुद खाईन पक्षी. चला तर मी आता यांना चारा टाकतो, मग व्हिडिओ शूट करतो. आता पूर्ण चारा दोघींना टाकून दिला आपण, आता खातील, रवंत करतील. हे कसं आहे, पाण्या पावसामुळे जरा जनावरांची दैन होतीच, बाकी काही नाही. त्यांना पाऊस ऊन वारा लागत नाही, आतमध्ये असल्यामुळे सेफ आहेत ते, आणि खायला बी येतं, एवढं काही वाटत नाही. नाही तर काही काही जनावर खूप वंगळ होतात. चला आता घरी जाऊ, शेड ते लावून. चाललोच होतो घरी, पण म्हटलं तुम्हाला सारखी दाखवून द्यावं. जिथं जिथं आपलं हे शेणखताचं रान आहे आणि आपलं नाही का भुस्सा, हा कारखान्यातून आणलेला ऊसाचा भुस्सा जे होता ना भट्टीसाठी, तो असं जाग्यात तिकडं पांगलेलं आहे. तर हे बघू शकतो मी. आणि इकडं आपण शेणखत टाकलेलं आहे ना, तर सारखी एक नंबर आहे आपली क्वालिटीमध्ये. तोच दिवस जातील तसं सारखी अजून जास्त वाढेल. तर आलो घरी चारावाणी करून. सगळं चाललंय बुटीचं लाकडं फोडायचं काम. असे निब्बर काम फक्त खेड्याच्या पोरी करीतात, सिटीच्या पोरीला माहिती राहत नाही, त्यांना काही करता बी येत नाही. सिटीच्या पोरीला कामं येत ना असे निब्बर. काय करता, फोडून द्यायला लागत तर फोडणं लागतं आम्हाला.